नमस्कार यूट्यूब फॅमिली. लय ऊन लागलं आहे बघा. मिरची निघालो मी. उन्हाळ्यासारखं डोक्याला बांधून घ्यावं लागलं बघा. आणि रान एवढं निबर झालंय, टोचणी, इळ्याची टोचणी हातावर आली बघा. काल पण पाणी टाकल्या वांग्याला, मिरचीला. ऊन लय लागालंय, उन्हाळ्यासारखं ऊन लागालं बघा. आधीच 11 वाजले घरून निघायला, पायी यायला. उन्हामध्येच खूप परेशानी झाली. ऊन पण खूप लागाले. ऊन नसल्यानं काय वाटणार पायी यायला. लय ऊन लागाले. उन्हाळ्यासारखं डोक्याला बांधून घ्यावं लागालं बघा. मिरची तर चिटकाली. आता तर तणकट आधीच निघून बसले मिरची लावण्याच्या आधी. हे बघा एवढी झाली बघा. निन्ना थोडं राहिलं. आता इथून एवढं कोणतं राहिलं, हे थोडंफार राहिलंय. एक टमाट्याचं तास आणि वांग्याचं 1 तास आणि अर्धा तास राहिले. निंदून टाकाव. ऊन म्हणायचं ना, एकदा पाणी लागलं की लागून बसते बाबा. शेतकऱ्याला बसायचं ना. वाट पडली, ऊन पडलं म्हणून, उन्हाळा पडला म्हणून घरी राहायचं ना. झालं तेवढं करूनच घ्यावं लागते उघाडीची कामं. आणि तर काही झालेलं नाही पिकाला. वल हाय खाली, पडायला पाहिजे. कसं पीक वाढीचा टाईम आहे. वाढ खुडली की पीक मार खाते. चांगलं वाढणार, लाग बरोबर लागणार. इतक्यात पडायला पाहिजे पाऊस. तुमच्या इकडे पडायला का मंडळी पाऊस? आमचा नांदेड जिल्हा कोरडा फट आहे बाबा. कुठून बघायला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. मी आहे नांदेड जिल्ह्यातली, महाराष्ट्र. आमच्याकडे असं निंदन करतात. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशी विळे असतात आणि असंच निंदतात. बऱ्याच भागामध्ये मी बघलो असं. आमच्या इकडे असं निंदतात. बऱ्याच भागामध्ये छोटे छोटे विळे असतात, ते असं करतात. तर आम्हाला कमालच वाटते त्या निंदनाची. आमची विळे अशी असतात, असं निंदन करतात आमच्या इकडं नांदेड जिल्ह्यात. लय निबर झाले. तणकट घ्यायला गेले की हातावर टोचली लागाली खटकन. तसंच काढलं बाबा. किती हात की बुड मिरचीचे अंदाजे असतील 200 बुड असेल बहुतेक. आणि 1 2 3 4 5 6 12 वांग्याचे झाडं, 200 मिरचीचे असतील, 10 टमाट्याची झाडं. घरच्या घरी बरं आहे आपल्याला. आज तर वेगळंच कळकट घर कळकाले बघा. गरमी आली बांधून घेतली की. छोटंसं झाड आहे, त्या झाडाचे हे बघा. आमचं एवढंसं झाड, ह्या एवढ्याच झाडाची सावली थोडी इथं. हे बघा, इथं थोडीशी सावली आहे. इथंच बसा वाटायला बघा. खूप छान वाटायला जराशात झाडाची सावली. हे बघा छोटंसं झाड आहे. ऊन लागालं, उन्हाळ्यासारखं ऊन लागाले. टमाटे वाचले बा आपली, वाचले. मिरची पण थोडी पिवळे पानं पडले. ते पिवळे पानं पडून गळून जातात वाटते. नंतर दुसरं पिल येते वाटते. टमाट्याची मात्र वाचली झाडं, छान चिटकले. तर रोप ठेवलं गुपचाभर, गेलं वाळून. हे बघा वाळून गेलं. घरी तरी राहिल्यानं राहत होतं. याच्यातले 7-8 झाडं मरून गेली मिरचीची. तिथं लावता येतं. तसं निघते 25-1 बुड निघते कडकाटानं अंगणामध्ये. वाप्याच्या कडकाटानं छोटे छोटे आहेत ते.
कसं दिसायला मंडळी आपलं सोयाबीन. काय पाणीच पाहिजे. आज आबाळ यायलं आहे, पण गरमी पण करायला आहे. कळकट घर वेगळं, डोकं पण दुखायला आहे.